खडकपाडा पोलिसांची एनडीपीएस अन्वये 17 आरोपींवर सर्वात मोठी कारवाई। 115 किलो गांजा, पिस्तुलासह 70 लाखांचा माल जप्त। ठाणे आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे। खडकपाडा पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 च्या कलम 8 क 20 क 29 सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी विशेष पथकाने आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे। तपासादरम्यान विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथून 62 किलो गांजा, पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 2 वॉकी टॉकी संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आजपर्यंतच्या तपासात एकूण 115 किलो गांजा, 2 कार, 1 बुलेट मोटरसायकल, 1 ऑटो रिक्षा, 1 ॲक्टिवा, पिस्तूल, काडतुसे, वॉकी टॉकी असा सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उर्वरित 4 पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे। तपासातून उघड झालंय की गेल्या 3 वर्षांपासून आरोपी अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करत होते। कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे यासह राज्यातील विविध भागात आणि विशाखापट्टणम परिसरात गांजा विक्रीतून आरोपींनी तरुणाईला व्यसनाधीन केले होते। मुख्य आरोपी गुफरान हन्नान शेख त्याच्यासह आणखी 16 साथीदारांवर मोक्का लागू करण्यात आलाय। आरोपींमध्ये बाबर उस्मान शेख, सुनील मोहन राठोड, आझाद अब्दुल शेख, रेशमा अल्लाउद्दीन शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, योगेश जोध यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे करतायत। कल्याण येथून विश्वनाथ चेना यांची रिपोर्ट। जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात, त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल, या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं। असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं। एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं। हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता, त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे। सध्या तपास जो आहे तो आता ACP कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे।